ठाणेकरांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय दागिन्यांची पर्वणी श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे ठाण्यात उद्घाटन दुर्मिळ डिझाईनच्या क्षितिजाने वेधले लक्ष। गेल्या 7 दशकांपासून वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझायनर दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स रविवारपासून ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे। ठाण्यातील राममारुती रोड येथे नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे उद्घाटन रविवारी झाले। अद्वितीय कलाकुसरीचे आणि दुर्मिळ डिझाईनच्या दागिन्यांनी हौशी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतल्याचे संचालक पुष्कर नगरकर यांनी सांगितले। 72 वर्षाची परंपरा, ग्राहकांचे समाधान आणि विश्वासार्हता कायम राखणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, वासंती नगरकर आणि स्वाती नगरकर या प्रमुख मंडळींच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन झाले। प्रसंगी संचालक प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, पूजा नगरकर कुलकर्णी, रोहन कुलकर्णी, प्रियंका नगरकर आदी उपस्थित होते। वसंत नगरकर म्हणाले, पुण्यातील तुळशीबाग लक्ष्मी रोड येथे गेल्या 72 वर्षाच्या ग्राहकाभिमुख सेवेनंतर ठाणेकरांना नाविन्यपूर्ण दागिन्यांची पर्वणी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे। सोने, चांदी, हिरे यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत। कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत। मंगळसूत्र, नेकलेस, कानातले सर्व प्रकारचे दागिने तयार तसेच कस्टमाइज्ड डिझाईनमध्ये करून मिळणार आहेत। त्यामुळे ठाणेकरांनी आवर्जून या दालनाला भेट द्यावी। प्रसाद नगरकर म्हणाले, आपल्याकडील डिझाईनचे वेगळेपण हे आपली खासियत आहे। युनिक असे डिझाईन असल्याने आमची ओळख डिझायनर ज्वेलर्स अशीही आहे। सोने, चांदी, हिरे, पोलकी यातील नाविन्यपूर्ण दागिने इथे आहेत। पारंपरिक दागिने, बकुळी, पोहेहार, ठुशी, श्रीमंत हार, कोल्हापुरी साज, वर्जटिका, चंद्रहार, मोत्यांचे दागिने, फ्युजन डिझाईनचे कुंदल नेकलेस, गुरु नेकलेस, नकास वर्क, मोती कुंदन, गहू तोड्यांचे नेकलेस, राणी व लक्ष्मीहार अशा असंख्य दागिन्यांची गुंफण येथे असणार आहे। श्रीपाद नगरकर यांनी 1952 मध्ये श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची मुहूर्तमेढ रोवली। वल्लभ आणि वसंत या नगरकर बंधूंनी नगरकर ज्वेलर्स यशस्वीपणे वाढविले। नगरकरांची तिसरी पिढी प्रसाद आणि पुष्कर या अँटिक युनिक दागिन्यांची परंपरा पुण्यासह राज्यातील इतर शहरांमध्ये घेऊन जाण्यासाठी मेहनत करत आहे। तिसरी शाखा असलेल्या ठाण्यातील हे दालन जवळपास 4500 स्क्वेअर फूट जागेत असून 35 पेक्षा अधिक कर्मचारी ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सज्ज आहेत, असे पूजा नगरकर व कुलकर्णी यांनी नमूद केले। आमचं मेसर श्रीपाद शंकर नगरकर हे पुण्यातलं सराफी दुकान हे आम्ही ठाण्यात पूर्ण विस्तारित करत आहोत। या दुकानात आम्ही संपूर्ण अत्याधुनिक दागिने जे तुम्ही ठाण्यात मिळणार नाहीत ते तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तसेच हिऱ्याचे, मोत्याचे आणि चांदीचे वस्तू, ऑर्नामेंट्स, दागिने तुम्हाला येथे मिळतील। तसेच आम्ही इथं सोन्याची वेढणी, नंतर नाणे हे सुद्धा तुम्हासाठी उपलब्ध करून देणार आहे। तरी सर्व ठाणेकरांना असा आम्ही आवाहन करतो की संपूर्ण ठाणेकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही मनापासून इच्छा आहे। धन्यवाद। वेगळेपण जे आहे आमचं पेशवाई कलेक्शन आणि डिझाईन्स जे तुम्हाला ठाण्यामध्ये दिसणार नाहीत ते संपूर्ण आम्ही इथं तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। जेणेकरून जडाऊ, नंतर कुंदन ज्वेलरी, पोलकी ज्वेलरी, डायमंडची दागिने संपूर्ण चांगल्या तऱ्हेने तुम्हाला हे दिसतील। आपलं श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे 72 वर्षापासूनची पिढी आहे आणि मूळ आम्ही पुण्यापासून आम्ही सुरुवात केली। आता ठाण्यामध्ये आपली नवीन ब्रांच ओपन झालेली आहे आणि आपला वेगळेपणा म्हणजे युनिकनेसेस, आपले डिझाईन्स जे आहेत हे खूप वेगळे आहेत आणि असे डिझाईन्स तुम्हाला कुठेच बघायलाही मिळणार नाहीत आणि वेगळेपणा आहे डिझाईन्समध्ये। सो मी सगळ्या ठाणेकरांना आवाहन करते की सगळ्यांनी आपल्या पेढीला, ब्रांचला लवकरात लवकर भेट द्यावी आणि डिझाईन्सचा उपभोग घ्यावा। थँक्यू। नमस्कार, मी प्रियंका नगरकर। आमचं पुण्यामध्ये लक्ष्मी रोड, तुळशीबाग अशा 2 ब्रांचेस आहेत। आज आम्ही ठाण्यामध्ये पदार्पण केलेलं आहे नगरकर ज्वेलर्स या नावाने। या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमच्याकडे जितके काही डिझाईन्स आहेत ते सगळे युनिक आहेत आणि प्रत्येक डिझाईनमधली जी कारागिरी आहे ही खूप म्हणजे खूप युनिक आहे।
एकासारखं दुसरं तुम्हाला डिझाईन मिळणार पण नाहीत, ही आमच्या या दुकानाची वैशिष्ट्य आहे. आणि लाईट वेटपासनं म्हणजे 5 ग्रॅमपासनं ते 500 ग्रॅमपर्यंतचा आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आहेत, सगळ्या ग्रॅमच्या ज्वेलरी आहेत. भविष्यात आम्ही याच्यानंतरच्या 4 ब्रांचेस ओपन करण्याचा आता सध्या प्लॅनिंग चालू आहे. गणेश उत्सवासाठी आपल्याकडे मंडळांना आपण म्हणजे मोदक, त्याच्यानंतर तोरणं, त्याच्यानंतर दुर्वा, परत जास्वंदीचं पानं, चाफ्याची पानं, केवडा, म्हणजे गणपतीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. माझे 2 शॉप्स आहेत, एक तुळशीबागेत आहे, एक लक्ष्मी रोडला आहे. मुलांनी खूप वाढवलेलं आहे आणि आमच्या याचं शॉपचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मालक हजर असतात. म्हणजे प्रत्येक दुकानात मॅनेजर हा प्रकार आमच्याकडे नाही आहे, स्वतः मालक अटेंड करतात. त्यामुळे काहीही कस्टमरला लागलं, चूक भूल देणे घेणे, तर आम्ही तिथे हजर असतो. आणि आमच्या इथे सगळे पारंपरिकपासून मॉडर्न सगळे अनकट, डायमंड सगळ्या प्रकारचे दागिने आहेत. आणि आमच्याकडे म्हणजे विश्वासार्हता, म्हणजे विश्वासाने आमच्याकडे 3 ते 4 पिढ्यांची. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जातीय सलोख्याचे दर्शन घडवणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा ठाणे येथे साजरा. जातीय सलोखा जपणारा हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आज ठाण्यात पार पडला. यावेळी हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा केला. या सोहळ्यात पोलीस बांधव देखील सहभागी झाले होते. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रघुवंशी सभागृहात जातीय सलोख्या अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले. जसे भावाने बहिणीचे रक्षण करावे अपेक्षित असते तसे बहिणीने भावाचे रक्षण करावे असा सल्ला सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिला. यावेळी परिमंडळ 1चे उपायुक्त सुभाष बुरसे आणि अनेक अधिकारी व पोलीस बांधव हे भावाच्या रूपात उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर, नानजी ठक्कर, ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार देशमुख, केदार दिघे, आयोजक सचिन चव्हाण, साजिद खाकियानी, शरद भेसलेकर, झहीरशा खान, भाई सोनावणे, नितीन ठक्कर, अनवर मेनन, शशी अग्रवाल, आशा खाडे, फुरकान सैफी इतर मान्यवर उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहीण एकमेकांवरचं जे प्रेम आहे ते व्यक्त करत असतात. भाऊ बहिणीच्या रक्षणाची हमी देत असतो आणि बहीण भावाच्या आयुष्याला त्याच्यात यश कीर्ती मिळावी यासाठी प्रार्थना करत असते. आणि हे प्रार्थना करत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबच सहभागी झालेलं असतं, समाज सहभागी होत असतो. आपल्याकडे हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा हा मागच्या 15 वर्षापासून आयोजन याचं करण्यात येत आहे. या माध्यमातून जातीय, धार्मिक, सामाजिक सलोखा निश्चितपणे होत आहे आणि त्यामुळे ठाणे शहर आणि एकंदरच महाराष्ट्रातलं वातावरण हे निश्चितपणे खूप चांगलं आहे. इथला जातीय, धार्मिक सलोखा हा असाच अबाधित राहो, त्याला कोणाची नजर लागू नये अशीच मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो. आणि आमच्या या सगळ्या बहिणींनी एवढं जे काही प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमाची परतफेड निश्चितपणे त्यांना एक सुरक्षित वातावरण देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी ठाणे पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो. अनवर मेमन, महावीर जुमा मस्जिद ट्रस्ट का सेक्रेटरी हूँ
भागरी में हम रहते हैं। हम 15 साल पहले सचिन भाई के साथ मिलके ये प्रोग्राम शुरू किए थे, जो प्रोग्राम रक्षाबंधन के नाम से है। और इस प्रोग्राम के थ्रू हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते थे, हिंदू मुसलमान आज भी रहते हैं। और थाना एक वाहिद शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के, और ऐसा होना मुमकिन है पूरे देश के हर शहरों में, तभी देश की एकता बनी रहेगी और देश आगे जाएगा। शुक्रिया। आज 15 वर्ष आम्ही साजरा करतोय। ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा आम्ही इथे साजरा करतोय। याच्यामध्ये एकच मेसेज देता मी प्रयत्न करतोय की या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते, एकत्र नांदतायत आणि एकत्र नांदणार। कोणीही किती प्रयत्न केला, कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांचं योगदान एक सारखंच आहे, सिंहाचा वाटा आहे। आपण बघितलं असेल की आज काही ठिकाणी मातेपुरी लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, दोन समाजामध्ये भडकवण्याचा प्रयत्न करतात। 2008 साली आम्ही हा छोटासा उपक्रम सुरू केला, त्यावेळी साधारण 10-15 लोक होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये मागिरी असेल, राबोडी असेल, हाजोरी, मुंब्रा, कौसा इकडनं हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येतात। मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राख्या बांधतात, हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राख्या बांधतात। माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, मग ते साजिद खाकेने असतील, अनवर मेंबर असतील, मोनू सैफी असेल, वेलसेकर असतील, आमच्या आशाताई असतील, आमच्या शशी अग्रवाल असतील आणि सगळे इथे पप्पू मम्मी गेली 10-12 वर्ष येत आहेत आणि सर्व या विभागातील मंडळ आहेत। त्याचप्रमाणे या विभागातील कॉलेज जेवढी आहेत, NKD कॉलेज आहे, ठाणा कॉलेज आहे, भाजलवाडीवाला आहे, अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल, या सगळ्याचे विद्यार्थी इकडे येतात। सर्व गुण्या गोविंदाने एकमेकाला राखी बांधतात आणि एकमेकाच्या रक्षणाची जबाबदारी घेतात। हा एक संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न नेताजी सुभाषचंद्र बोस सर्कल ते टिकुजिनीवाडी हिल गार्डन जाणाऱ्या मार्गावर बेशिस्त पार्किंग गाड्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्क होत असल्या कारणाने नागरिक उतरले रस्त्यावर। टिकुजिनीवाडी रोड हिल गार्डन सोसायटीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांची पार्किंग रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त होते, त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होतो। शाळेच्या बस, ज्येष्ठ नागरिक व समोरच बस थांबा असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वसाहतीतील लोकांना नाहक मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो। त्यांच्या गाड्या, स्वतःच्या गाड्या पण घेऊन जाण्यास व शाळेच्या बसला पण वळवण्यास खूप त्रास होत असून सदर बाबतीत वाहतूक विभाग व महापालिकेने तक्रारीसुद्धा केल्या असून याकडे कोणीही विशेष लक्ष न दिल्याने आज खेवरा सर्कल शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सोसायटीमध्ये राहणाऱ्या बंधू भगिनी रस्त्यावर उतरले होते। यावेळी सदर रस्त्यात येणारे सर्व दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांना सदर प्रसंगी गुलाब पुष्प देऊन पुन्हा अशा प्रकारे रस्त्यावर पार्किंग करू नये असे आवाहन करण्यात आले व वारंवार सांगून जर ऐकले नाही तर यावर्षी तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी प्रल्हाद बोरसे यांनी सांगितले। हिल गार्डन, राजू मठद, निवृत्ती गावंडे, शशिकुमार नायर, विजय माणगावकर, शालिमार सोसायटी, सावंत, प्रकाश काळे, सौ मराठे, कल्पतरू हिल्स, श्री मेतकर, श्री कुमार, श्री शर्माजी, इडनवूड कॉम्प्लेक्स, सौ रजनी पितळे, राजू शर्मा, देवेंद्र कुल्लाई, सोनू सहानी, राजेश मित्तल, केवल माणिक, कल्पतरू हिल्स, श्री मेतकर, श्री शर्मा, श्री कुमारदीप, भानुशाली, बुद्धदेव विहार, अरविंद टोनी, श्री कवठेकर आदी मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळेस बऱ्याच दिवसापासून, वर्षांपासून महापालिका प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार केल्यावर नंतर सुद्धा आमची दखल घेतली जात नाही। शिवाय याच्या अगोदर आम्ही महापालिका आयुक्तांची पण भेट घेतली। आमच्या या रस्त्या संदर्भात आणि अनधिकृत पार्किंग या संदर्भात त्यांना सूचना दिल्या होत्या आणि आम्ही विनंती केली होती, पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते उपायुक्तांना तुमच्या समस्यांसाठी पाठवतो, पण अद्याप आम्ही भेटल्यानंतर 15 दिवस झाले अद्याप कोणी आलं नाही आमच्या भेटीला। त्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे सामान्य जनतेचा
रस्त्यावर उतरूनच आमचा कोणी समस्या सोडवू शकते. आमचा पहिले प्रेमाने सांगतोय, नंतर सभोवतालच्या सोसायटीचा उद्रेक होईल त्यावेळेस आम्ही फुल नाही देणार. मग त्यावेळेस आपल्याला पण बोलून घेऊ, बाकीचे सोसायटीचे काय परिस्थिती नाही होईल. प्रॉब्लेम आहे आणि वेळोवेळी आमची इथे शिवसेनेची शाखा आहे. प्रत्येक रेसिडेन्स आता सोसायटीचं इथे लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे काय होत आहे की प्रत्येक सोसायटीची कंप्लेंट आहे आणि वारंवार आम्ही या दुकानदारांना समज देऊन बघितलेले, पण त्याचा काही फायदा होत नाही. म्हणून शाखेच्या माध्यमातून शाखा प्रमुख प्रल्हाद बोरसे आणि टोनी हे यांनी याच्या पुढे पुढाकार घेतला आणि सर्व रेसिडेन्स मोठे ग्रीव्हन्सेस होते. याच्यामध्ये बराच लोकांचा प्रभाग नंबर फक्त सध्या टिपूजीनी वाडी परिसर याच्यामध्ये भाग घेतोय. पुढे अजून ग्रीव्हन्सेस वाढतील, त्यामुळे आम्ही आता एक चांगली शांतपणाची समज यांना आम्ही देतोय. आणि वारंवार त्यांनी शाखा प्रमुख, रहिवासी आणि कित्येक लोकांना त्यांनी सांगून ते कंटाळून गेले. शेवटी इथल्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख सगळ्या लोकांनी, सगळ्या पार्टीच्या लोकांनी इथे इन्व्हॉल्व्ह होऊन शेवटी याचा शांततेचा मोर्चा काढलेला आहे. ह्याच्या पुढे आणखी उग्र निवेदन आम्हाला करावं लागेल आणि ह्याच्या पुढे जास्त ऍक्शन घ्यावं लागेल. कारण की जे ज्येष्ठ नागरिक आहे इकडे जवळजवळ 90% ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे आहेत. त्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत. शांततेचा मोर्चाने गावा. आम्ही टीएमसी ऑफिसला जाऊन आलो. आम्ही कमिशनर साहेबांनाही भेटलो आहोत. तरी कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या एरियामध्ये ते त्यांचे जे टीएमसीचे ऑफिसर आहेत तायडे साहेब त्यांना पाठवतील, पण तायडे साहेब काही आले नाहीत. म्हणून प्रल्हाद दादांना हे आंदोलन करायला लागलेलं आहे. आणि जर हे आंदोलनाला काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही सीएम साहेबांकडे जाणार आहोत. आणि हे हॉकर्स तर काढले पाहिजेतच. पार्किंग जी इलिगल आहे ती पूर्णपणे काढली पाहिजे. हे प्रशासनाचं काम आहे आणि हे त्यांनी केलंच. पंचवीस जागांवर संभाजी ब्रिगेडचा दावा उद्धव सेनेतून धरणार आग्रह. पक्षप्रमुख ॲडव्होकेट आखरे यांची माहिती. आगामी विधानसभेसाठी संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीतील उद्धव सेनेतून 25 जागांसाठी आग्रह धरणार आहे. 23 ऑगस्ट रोजी पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे. या निमित्ताने ठाण्यात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी माहिती दिली. ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांनी ठाण्यातील विश्रामगृहावर रविवारी एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पक्षप्रमुख ॲडव्होकेट मनोज आखरे म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. त्यासाठी संघटन बांधणी केली जात आहे. पुण्यात लोकशाही जागर महामेळावा घेतला जाणार आहे. यासाठी राज्यभरातून 5 ते 10 हजार कार्यकर्ते येण्याची अपेक्षा आहे. संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे. मात्र उद्धव सेनेतून आपण किमान 25 जागांसाठी आग्रही राहणार आहोत. संभाजी ब्रिगेडमधून तयार झालेले राज्यभरात सध्या 17 ते 18 आमदार असल्याने आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणू शकतो, असा दावाही त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यातही महत्त्वाची भूमिका ठरली. भांडवलशाहीला हादरा देण्याचे आणि संविधान बचावाचे काम संघटनेने केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच विचारधारेची माणसे निवडून गेली पाहिजेत, असेही आखरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बैठकीला शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे, पक्षप्रमुख संभाजी ब्रिगेड, शिवश्री चंद्रशेखर पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, शिवश्री प्रशांत गिरी, ठाणे जिल्हा, शिवश्री प्रथमेश मिरगळ, उपाध्यक्ष कळवा विटावा, शिवश्री जुनेद अन्सारी, उपाध्यक्ष मुबारक कौसा, शिवश्री मिलिंद पेडणेकर, सचिव ठाणे, शिवश्री रमेश शिंद्रे, सचिव ठाणे जिल्हा, शिवश्री सूरज शहा, तालुका अध्यक्ष कळवा विटावा, शिवमती कविता साळवे, कार्याध्यक्ष महिला आघाडी, शिवमती अश्विनी गायकवाड, उपाध्यक्ष महिला आघाडी, शिवमती सहगुप्ता, उपाध्यक्ष मुंब्रा कौसा, शिवश्री दिनेश महाडिक, मुंबई संभाजी ब्रिगेड, शिवश्री डॉक्टर योगेश पाटील, विभागीय अध्यक्ष ठाणे, पालघर, नवी मुंबई, शिवश्री अमित केळकर, विभागीय उपाध्यक्ष, शिवश्री महादेव गुप्ता, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष, शिवश्री संदीप भरड, संपर्क प्रमुख आणि शिवश्री मारुती खुटवळ, नवी मुंबई,
शिवश्री सुहास राणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड विभाग आणि ठाणे विभागाची बैठक संपन्न झालेली आहे. कारण 23 ऑगस्ट 2024 रोजी बालगंधर्व पुणे येथे संभाजी ब्रिगेडचा लोकशाही जागर महामेळावा आहे. त्या मेळाव्यासाठी या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्याची पार्श्वभूमी आणि त्याचं प्रबोधन करण्यासाठी मी या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रचंड मोठ्या संख्येने दिनांक 23 ऑगस्टच्या लोकशाही जागर महामेळाव्याला ही मंडळी सगळी उपस्थित राहणार आहे. त्या अनुषंगाने आजची बैठक होती आणि तसंच संघटन बांधणी पक्ष बांधणी त्या अनुषंगाने पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काही मार्गदर्शन ह्या सगळ्या चर्चा आजच्या या बैठकीमध्ये संपन्न झाल्या. काय वातावरण आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये? एकंदरीत सकारात्मक वातावरण आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटा गट यांची आमची युती आहे. त्यामुळे पर्यायानं आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि आज गावखेड्यामध्ये शेतकरी कष्टकरी असतील, तरुण असतील, बेरोजगार असतील, सगळे माझ्या महिला भगिनी असतील, युवक असतील, किती जरी फसव्या शासकीय योजना या सरकारनं जरी केल्या तर लोकांना कळून चुकलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत संभाजी ब्रिगेडची विचारधारा पोहोचलेली आहे. आम्ही आमच्या प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करतो, अवगत करतो. त्यामुळं महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आता निर्माण झालेलं आहे. आणि निश्चितच 2024च्या विधानसभेच्या वर महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार. किती जागा मागणार आहे सांगायचं? आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 25 जागा मागितलेल्या आहेत. त्यावरची चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. आता चर्चासत्र चालू आहे.